अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रेमध्ये जो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर भावांनो व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओ जे पण काय प्रोसेस म्हटलं लागणार ना त्याविषयी. तर भावांनो हे दोन ॲप्लिकेशन तुम्ही स्क्रीनवरची जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना याच्यामध्ये आज आपण अपलोड ते क्रिएट करणार आहोत. तर भावांनो पहिले आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आणि दुसरे आपलं सिंगापूर प्लस VPN. तर भावांनो सिंगापूर प्लस VPN हे तुम्हाला प्ले स्टोरवरती इझिली भेटून जाईल. आणि राहिलं विषय कॅपकटचं जर का तुमच्याकडं प्रो वर्जन नसेल तर ते आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलेले. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनलवरती जायचे आणि शक्य झालं तर टेलिग्रामवर जॉईन व्हायचे. मी तिथून एक बीटचा व्हिडिओ दिला, तो बीटचा व्हिडिओ तुम्ही तिथून डाउनलोड करायचा आहे. तर भावांनो एवढं करत झाल्यानंतर तुम्ही सर्वात सिंगापूर VPN कनेक्ट करून आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर सिम्पली द न्यू प्रोजेक्टवरती भावांनो तुम्ही वरती दिसत असेल तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून सर्वात काय ना मी जो बीटचा व्हिडिओ दिला ना त्यातून सिलेक्ट व खाली ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या बीटच्या व्हिडिओला इथून तुम्ही ॲड करायचं आहे भावांनो. ॲड करून झाल्यानंतर म्हणून काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिंपल तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन भेटेल, तुम्ही बघू शकता. याला इथून सर्वात आधी असं तुम्ही इथून हॅशटॅग ऑडिओ करून घ्यायचं आहे. हॅशटॅग ऑडिओ करून झाल्यानंतर भावांनो काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. आता तुम्ही बीट द्यायची, समोर स्क्रोल करून झाल्यानंतर बघू शकता आपली बीट संपते. जिथं आपली बीट संपते तिथं तर बघू शकता भावांनो इथं आपली बीट संपणार आहे आणि तिथं लाईट देखील दिला आहे. तर हे बघा भावांनो इथे एक लाईट देखील पडतो. सिंपली व्हिडिओवरती क्लिक करून खाली कॉपरेट नंबर तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन दिसत असेल ते स्प्लिट लावून द्यायचे. एवढं करून झाल्यानंतर भावांनो तुमच्या आपला जो बीटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि तुम्हाला एक रिफ्लेक्सचं ऑप्शन भेटेल. रिफ्लेक्सवरती जायचं भावांनो, तुम्ही रिफ्लेक्समध्ये आल्यानंतर इथून फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुमचा जो पण कोणता फोटो आहे भावांनो तुम्ही तुमचा इथून फोटो सिलेक्ट करून त्याला व्यवस्थित दोन बोटाने ते साईज अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. तर भावांनो आता एवढं करून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ प्ले करून सुद्धा बघू शकता कशा प्रकारे तुमचा व्हिडिओ इथे क्रिएट झालाय. तर ओके, तर भावांनो काय अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ इथे क्रिएट होऊन देईल. सिंपल तुम्ही बॅक यायचे, बॅक होऊन झाल्यानंतर ओव्हरले म्हणून ॲड ओव्हरले करायचे आणि ती जी टेक्स्ट पेन जी तू गणपती बाप्पाकडून काय मागणार आहे तिला इथून सिलेक्ट व ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून आल्यानंतर भावांनो तिची साईज अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने ॲडजस्ट करून तिची जी लेंथ ते फोटोच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर ना सिंपल बॅक यायचे. बॅक होऊन झाल्यानंतर आता मी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. तो सिंपल आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर भावांनो स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगला आल्यानंतर मी इफेक्टमध्ये जायचे, इफेक्टमध्ये आल्यानंतर मी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आता मी रिफ्लेक्समध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो एक नंबरला आपण कोणते इफेक्ट तिथे अप्लाय केले. तर ओके, तर भावांनो तुम्ही जे ना अशा प्रकारे 3 नंबरला तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग बघायला भेटेल. ट्रेंडिंगला व्हिडिओ पिकमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला डायमंड झूम हे पिक्चर अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या ऑपोजिटवरती जे भावांनो क्लिक करून व्हिडिओवरती सेट करायचं. त्यानंतर भावांनो मी परत तुम्ही इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. आता मी रिफ्लेक्समध्ये आलो, रिफ्लेक्समध्ये आल्यानंतर सिंपल तुम्ही इथून ग्लिच सिलेक्ट करायचे. ग्लिचमध्ये आल्यानंतर क्रोमॅटिक नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून ऑपोजिटवरती क्लिक करून व्हिडिओवरती सेट करायचं आहे. तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर जे ना आता स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगला आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. मी आता रिफ्लेक्समध्ये आलो, रिफ्लेक्समध्ये आल्यानंतर तुम्ही असं समोर स्क्रोल करून लाईट इफेक्टमध्ये जायचे आणि खाली स्क्रोल करून लँक वर नावाचे जे इफेक्ट भावांनो याला इथून अप्लाय करून या व्हिडिओच्या फोटोच्या एंडिंगपर्यंत या इफेक्टची साईज वाढून घ्यायची. तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर ना एकदम विशाल पद्धतीने तुमचा व्हिडिओ इथं क्रिएट झालाय. तुम्ही एकदा याला इथून प्ले करून सुद्धा बघू शकता. तर भावांनो आता राहिला विषय जे आपली ब्लॅक अँड व्हाईट इमेजचे इफेक्ट कसं तयार करायचं आहे ना, तर ते आपल्या की फ्रेमवरती मी तयार केलंय. तर मी आता तुम्हाला सांगतो. ओके, सर्वात आधी ह्याच्या की फ्रेम आहे भावांनो मी याला इथून डिलीट करून घेतो. डिलीट करून घेतल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजेल. तर तिथपर्यंत तुम्हाला हे ठेवायचे नाही इफेक्ट. फोटोचे थोडे समोर एक की फ्रेम लावायची आणि फोटोच्या स्टार्टिंगला एक की फ्रेम लावायची. स्टार्टिंगच्या की फ्रेमवर यायचे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल भावांनो. ॲडजस्टमध्ये जायचे, याचा सॅच्युरेशन एरिया जो आहे तो इथून पूर्णपणे -15 करायचा आहे आणि वरती राईटच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमचं हे इफेक्ट अशा प्रकारे इथं याला तुमच्या फोटोला इथं क्रिएट होऊन जाईल.
तर भावनो तुम्ही स्टार्टिंगला प्रेमध्ये जो व्हिडिओ पाहिला होता ना तो एकदम विषय पद्धतीने आपण इथे क्रिएट केलाय. तर भावनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू भावनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.